लोकांची सेवा होते. हम्म. नुसतं दादा असं मित्रासारखेच आहेत आणि त्यांचे कुटुंबातल्यासारखेच आहे. बरोबर. नेहमी त्यांच्याकडे संपर्क असतो, हां. येणं जाणं असतं. आश्रमशी बी संपर्क. आणि हे तिकडे वडील पोलीस पिकवाले हां हां त्यांची एक मुकुंदराव चेताळे म्हणून. आता एखादा तरी माणूस नाचता कुठेही जातो. हां. तसं मी नसका मला खोटं सांगून रिपोर्ट वगैरे मॅनेजर जे होते आमचे हां त्यांना खोटा रिपोर्ट दिला हां हां माझ्याबद्दल. हां हां खोटं सांगितलं लगेच मी रिझाईन दिला. हां. कारण 4 चौघात माझा अपमान केला मॅनेजर साहेबांनी. हां हां काही तो लोक वाढवून पैसे खातोच का त्यांच्यात असा आरोप झाला. हां लगेच जागेवरती मी रिझाईन केलं. हां खाली उतरलो. मालक माझे चांगले होते. हां माझे शिकले हां खूप चांगले होते. मुकुंदराव चेतक हां त्यांनी 2-3 निरोप पाठवले. एक आम्हाला हां कोण तुला काय बोललं तर मला सांगतो. हां. काका काका म्हणायचा. काका एकदा बदनाम झालं. हम्म. आता माझी इच्छा नाही. लोक काय कुठल्या दृष्टिकोनात न बघणार माहिती हां हा फ्रॉड माणूस. हां बरोबर आहे ना? नाही ते स्वतः माहिती. हां. मग त्याच्यानंतर मग दुसरी नोकरी केली नाही का? दुसरी मग मी स्वतः कामं केलं. कॉन्ट्रॅक्ट. आता इथे यायच्या आधी मी शिवापूरला कोंडे देशमुख म्हणून हां फेमस हां त्यांच्या 3 बंगल्यांचं काम घेतलं होतं. हां बॉटम टू टॉप हां बांधकाम प्लास्टर सगळं क्लिअर करून. हां एका बंगल्यामागं मला 1 लाख रुपये दिले. बरोबर. 3 भावांचे 3 म्हणजे हां 3 लाख मिळणार होते मला. हां हां ते झालं मध्ये बरोबर. 3 लाखही मग गेलं. घरात कोण कोण हां घरी कोण कोण असतं? नाही मी लग्न केलेलं नाही. लग्न केलं. आई वडील? आई वडील आई आमची जाऊन 25 वर्ष झाली. अरे बापरे. वडील मला वर्षापूर्वी गेला. हां. 93व्या वर्षी वडील गेले. माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ तोही गेला माझ्या आधी. हां. बाकी जे होते दोघं तेही गेले. मग आता इथं दिनचर्या कशी असते तुमची? म्हणजे दिवसाचं शेड्यूल कसं असतं? सकाळी उठणे. सकाळी उठणं हां. साफसफाई करून घेणं माझ्यासाठी. कारण दादांच्या मागं हां माझ्यावरती जबाबदारी. हां कधी हे येतात म्हणजे सगळ्यांना फोन केला की हे येतात. सकाळी उठलो तसं मला 24 आवर्स मला झोप नाही. हां निर्जरा हां पहिल्यापासून मला लागला. बरोबर. आता वेळ मिळाला हां झोप मिळते 1-2 तास. हां थोडी पूर्वी होती. हां ती साफसफाई वगैरे झालं, नाश्ता चहा पाणी वगैरे झाला हां मग खालचं साफ करून घेणं, हां वरती इकडं पोचा झाडून घेणं वगैरे करतो मी बसल्यानं. हां मी काही झाडता आलं मला हो जे काम जमल ते करतो. जाऊन बरोबर.